जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत साल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत साल. खुले ठेव. तर आता जो तुम्ही प्रयोग बघितला त्याचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनेड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे 2 प्रोजेक्ट आहेत, हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर आपल्या मॉडेलचे जे इमेजेस आहेत ते तुम्हाला ते 1 बाय 1 पेस्ट करायचे आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा जो इमेज आहे तो एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे नॉर्मली ते ॲड करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवर जायचं आहे आणि या 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे तो ट्रिम करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे 1 बाय 1 इथे बीटच्या अकॉर्डिंग ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते अशा प्रकारे ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला इथे ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर हा जो आपला स्टार्टिंगचा जो फर्स्टवाला इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर जायचे आणि तो तुम्हाला याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर स्टार्टिंगचे जे 3 इमेजेस आहेत त्यावर तुम्हाला फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या स्टार्टिंगच्या 3 इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या ज्या 3 इमेजेस आहेत त्यांवरती हा इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे आपल्या शेक इफेक्टचा प्रोजेक्टवरती. परत आल्याच्यानंतर जो आपला 2nd नंबरचा इफेक्ट आहे तुम्हाला परत कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर जाऊन इथून तुम्हाला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घ्यायचे आणि जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर इथून पुढचे जे ऑल इमेजेस आहेत त्यांवर तुम्हाला 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर जायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायची आहे. तर ही जी आपली लेअर आहे ती अशा प्रकारे 1 बाय 1 तुम्हाला फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली ते शेअरवर जायचे, खाली एक्सपोर्टवरती जायचे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.